Hello everyone, welcome in SRG Technical. We are going to start unit number 5, chapter number 5, measuring instruments. Measuring म्हणजे मोजमापन करणारे, instruments म्हणजे उपकरणे. ओके, मोजमापन करणारे उपकरणे. ओके, in this chapter the syllabus contents are. या युनिटमध्ये आपण खालील सिलेबस कंटेंट्स डिटेलमध्ये पाहणार आहोत. मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स लो, मीडियम अँड हाय. मेगर अँड अर्थ टेस्टर हे रेजिस्टन्स मोजण्याचे उपकरण आहेत. मल्टीमीटर अँड LCR मीटर. LCR मीटर म्हणजे L हा इंडक्टन्स मेजर करण्यासाठी की ज्याची व्हॅल्यू हेनरी ह्या युनिटमध्ये येते. C म्हणजे कॅपॅसिटन्सचा जे एकक आहे ते फॅरेडेमध्ये असतं. ओके, आणि R म्हणजे रेजिस्टन्स ज्याचं एकक आहे, युनिट आहे ओहम. असं एक उपकरण आहे, इन्स्ट्रुमेंट आहे LCR मीटर आपण ज्याला म्हणतो. या तिन्ही कॉम्पोनंटची व्हॅल्यू आपण तिथे मेजर करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी मीटर. ओके, फ्रिक्वेन्सी आपल्या अप्लायन्सेसची 50 हर्ट्ज असते. फ्रिक्वेन्सीसुद्धा आपण मेजर करू शकतो. असं एक उपकरण आहे की ज्याच्याने फ्रिक्वेन्सी मेजर करता येते, फ्रिक्वेन्सी मीटर. तो मीटरही आपण या युनिटमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. फेज सिक्वेन्स अँड फेज सिक्वेन्स इंडिकेटर. ओके, फेज सिक्वेन्स म्हणजे RYB हे 3 फेज असतात. या RYBचा फेज सिक्वेन्स कसा आहे, R नंतर Y नंतर B, हे चेक करण्यासाठी सुद्धा एक इंडिकेटर आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. त्याचासुद्धा स्टडी आपण या युनिटमध्ये करणार आहोत. फेज सिक्वेन्स अँड फेज सिक्वेन्स इंडिकेटर. सिंक्रोनोस्कोप अँड इन्फ्रारेड मीटर. ओके, सिंक्रोनोस्कोप अँड इन्फ्रारेड मीटर. सिंक्रोनोस्कोप म्हणजे एकत्रित जुळवून देणारा, सिंक्रोनायझेशन करणारा सिंक्रोनोस्कोप अँड इन्फ्रारेड मीटरसुद्धा आपण या युनिटमध्ये पाहणार आहोत. सिंगल बीम, सिंगल ट्रेस CRO. ओके, CRO म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप. हा एक इन्स्ट्रुमेंट आहे, डिव्हाइस आहे. ओके, त्याच्यामध्ये प्रकार आहेत सिंगल बीम, सिंगल ट्रेस CRO, डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. ओके, डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप हा CROचा पुढचा डिव्हाइस आहे. CROचा ॲडव्हान्स म्हणजे डिजिटल स्वरूपात आपल्याला तिथे आउटपुट मिळतात, डिजिटल स्वरूपात आपल्याला व्हॅल्यूज मिळतात, रीडिंग्स मिळतात. असा हा डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्याची बेसिक ब्लॉक डायग्राम, वर्किंग, कॅथोड रे ट्यूब, इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन, व्हर्टिकल ॲम्प्लिफायर हे त्याच्यामध्ये असणारे ब्लॉक्स आहेत. ओके, कॅथोड रे ट्यूब, इलेक्ट्रोस्टॅटिक डिफ्लेक्शन, व्हर्टिकल ॲम्प्लिफायर, टाईम बेस्ड जनरेटर म्हणजे काय, तो कसा वर्क करतो, त्याचं फंक्शन काय, हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर म्हणजे काय. ओके, त्याचबरोबर मेजरमेंट ऑफ व्होल्टेज, ॲम्प्लिट्यूड, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी, फेज अँगल, डिले लाईन, स्पेसिफिकेशन्स. ओके, हे सर्व आपण सिंगल बीम, सिंगल ट्रेस CRO किंवा डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोपवरती पाहणार आहोत. ओके, त्याचबरोबर सिग्नल जनरेटर हा एक जनरेटर आहे जो की सिग्नल जनरेट करतो. वेगवेगळे साइन वेव्ह असेल, स्क्वेअर वेव्ह असतील, ट्रँग्युलर वेव्ह असतील. ओके, या सिग्नल जनरेटरची गरज काय आहे, नीड, वर्किंग अँड बेसिक ब्लॉक डायग्राम याचेसुद्धा डिटेल्स आपण या युनिटमध्ये शिकणार आहोत. फंक्शन जनरेटर म्हणजे फंक्शन जनरेटरचं पण काय महत्त्व आहे, काय गरज आहे, वर्किंग अँड ब्लॉक डायग्राम, फंक्शन्स ऑफ सिमेट्री म्हणजे काय, ते सुद्धा आपण या युनिटमध्ये शिकणार आहोत. त्याचबरोबर ट्रायव्हेक्टर मीटर म्हणजे काय, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, त्याचं ॲप्लिकेशन, त्याचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज इत्यादीबद्दलचा हा सिलेबस कंटेंट युनिट नंबर 5मध्ये दिलेला आहे. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, त्याचंच नाव आहे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, मोजमापन करणारी उपकरणे, इन्स्ट्रुमेंट्स. ओके, अत्यंत महत्त्वाचा आहे. युनिट नंबर 5 हा 26 मार्कला, इट इज फॉर 26 मार्क्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. ओके, इथे पाहू शकतो आपण विंटर 13 पासून विंटर 18 पर्यंत ह्या युनिटवरती एकही एक्झाम्पल पडलेलं नाही आहे.
ओके. विंटर त्याचबरोबर 19 असू शकतं, विंटर 19, ठीक आहे ना. 13 पासून ते 18 पर्यंत वेगवेगळ्या एक्झाममध्ये विंटर समर या एक्झाम्समध्ये एक्झाम्पल विचारलेलं नाही आहे, मात्र थेअरी विचारलेली आहे. ती पहा. विंटर 13मध्ये 4 मार्क्स, अशा वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये वेगवेगळ्या वेटेजला हा युनिट विचारलेला आहे. ते आपण इथं पाहू शकतो. व्हिडिओ तुम्ही पॉज करून पाहू शकता. ओके. चला तर मग सुरुवात करूया. युनिट नंबर 5 मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. ओके. सिलेबस टॉपिक आहे 5.1 मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स. रोधक आहे तो मेजर करायचा आहे, रोधकाचे मोजमापन. 5.1.1 इम्पॉर्टन्स ऑफ मेजरिंग रेजिस्टन्स. ठीक आहे. रेजिस्टन्स का मोजला पाहिजे, रोधकाची व्हॅल्यू जो रोधक आहे तो का मोजला पाहिजे, त्याचं महत्त्व, इम्पॉर्टन्स. ओके. रेजिस्टन्स मेजरमेंट इज ॲन इम्पॉर्टंट प्रोसेस इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फील्ड. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात रेजिस्टन्स मेजरमेंट करणे हे इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. ओके. द रेजिस्टन्स मेजरमेंट इज यूज्ड फॉर. द रेजिस्टन्स मेजरमेंट हे वापरलं जातं. युजेस ऑफ रेजिस्टन्स मेजरमेंट कुठे कुठे वापरतात, ओके, किंवा कशासाठी वापरतात. क्वालिटी ॲश्युरन्ससाठी. क्वालिटी ॲश्युरन्स म्हणजे गुणवत्तेची हमी मिळवण्यासाठी. ओके. एखादं प्रॉडक्ट असेल त्याचे आपल्याला रेजिस्टन्स मेजरमेंट करायचं आहे, कशासाठी, गुणवत्ता हमीसाठी. बेटर क्वालिटी ऑफ मेंटेनन्स. ठीक आहे. बेटर क्वालिटी ऑफ मेंटेनन्स देखभालीच्या गुणवत्तेसाठी, डिझाईनसाठी. ओके. फॉल्ट फाइंडिंग अँड डायग्नोसिस, त्याच्यातील त्रुटी चुका फॉल्ट फाइंडिंग करण्यासाठी आणि त्याचं निदान करण्यासाठी आपल्याला रेजिस्टन्स मेजरमेंट करणे गरजेचं असते. ओके. त्याचबरोबर सेफ्टी आहे, सुरक्षा आहे, सुरक्षेसाठी सुद्धा आपल्याला रेजिस्टन्स मेजरमेंट करायला पाहिजे. ओके. अर्थिंगचं रेजिस्टन्स योग्य त्या प्रमाणात नाही मेजरमेंट केलं किंवा मेंटेनन्समध्ये नाही ठेवलं तर आपल्याला तिथे शॉक बसण्याची शक्यता असते. म्हणजेच काय, आपली सुरक्षा आली, सेफ्टी आली, याच्यासाठी सुद्धा आपल्याला रेजिस्टन्स मेजरमेंट करणे गरजेचं आहे. फिगर 5.1.1 युजेस ऑफ रेजिस्टन्स मेजरमेंट. 1 बाय 1 आपण डिटेलमध्ये पाहू. क्वालिटी ॲश्युरन्स म्हणजे गुणवत्ता हमी. द रेजिस्टन्स ऑफ व्हेरियस कॉम्पोनंट इज मेजर्ड आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. ओके. द रेजिस्टन्स ऑफ व्हेरियस. ओके. व्हेरियस म्हणजे वेगवेगळ्या कॉम्पोनंटचा रेजिस्टन्स आपण केव्हा मेजर करतो, आफ्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. रेजिस्टन्सला मॅन्युफॅक्चर केल्यानंतर. दिस हेल्प्स इन आयडेंटिफाईंग द फॉल्टी कॉम्पोनंट्स. ओके. हे मदत करू शकतं की फॉल्टी कॉम्पोनंट बाजारात जाण्या अगोदर फॉल्टी कॉम्पोनंट शोधून काढण्यासाठी. ओके. एखादा कॉम्पोनंट जर मॅन्युफॅक्चर झाला तर त्याचं रेजिस्टन्स चेक करायला पाहिजे. ओके. तर चेक का करायला पाहिजे, तो कॉम्पोनंट बाजारात जाण्याऐवजी चुकीचा प्रॉडक्ट जो आहे, चुकीचा कॉम्पोनंट जो आहे तो बाजारात जायला नाही पाहिजे. ओके. त्याच्यासाठी आपण एकदा काय करतो, रेजिस्टन्स त्याचा मेजर करतो. द रेजिस्टन्स ऑफ फॉल्टी कॉम्पोनंट ऑर पार्ट एक्सिड्स द परमिसिबल लिमिट, हेन्स इट कॅन बी डिस्कार्डेड. ओके. जर एखाद्या कॉम्पोनंटचा रेजिस्टन्स त्याच्या परमिसिबल लिमिट म्हणजे परवानगी दिल्या तिथंपर्यंतचं जर लिमिटमध्ये मर्यादेपर्यंत जर एक्सिड झाला, वाढला, तर काय असणार आहे, तो कॉम्पोनंट काय आपण करतो, डिस्कार्ड करतो म्हणजे टाकून दिली. ओके. टाकून देऊ शकतो. ठीक आहे. याच्यासाठीच म्हणजेच काय, एकंदरीत क्वालिटी ॲश्युरन्स म्हणजे गुणवत्तेची हमी मिळवण्यासाठी आपण रेजिस्टन्स मेजरमेंट करतो. इम्पॉर्टन्स ऑफ मेजरिंग रेजिस्टन्स. ठीक आहे. त्याचबरोबर बेटर क्वालिटी मेंटेनन्स म्हणजे देखभालीची गुणवत्तासुद्धा आपल्याला पाहिजे. मेंटेनन्स म्हणजे देखभाल करणे. क्वालिटी म्हणजे गुणवत्ता. ओके. बेटर चांगली क्वालिटी. ओके. चांगल्या गुणवत्तेचा मेंटेनन्सच्या. ओके. त्यासाठी सुद्धा आपण रेजिस्टन्स मेजर करतो. द डिफरंट केबल जॉईंट्स, स्विचिंग कॉन्टॅक्ट्स, बस बार कनेक्शन्स, टॅपिंग्स एट्सेट्रा. प्रोसेस कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स. इफ कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स इज टू हाय. ओके. कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स इज टू हाय. कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स जर अतिशय जास्त असेल, इट कॉजेस एक्सेसिव्ह हिटिंग. ओके. तिथं काय होईल, एक्सेसिव्ह हिटिंग होईल. अतिप्रमाणात काय होईल, उष्णता वाढेल, हिटिंग होतील. अँड कॉजेस डॅमेज टू द सिस्टम. आणि सिस्टमला ते काय करू शकतात, डॅमेज करू शकतात. अँड इंटरप्शन ऑफ सप्लाय. इंटरप्शन म्हणजे अडथळा. सप्लायमध्ये खंडितपणा आणू शकतात. ओके. सप्लायमध्ये खंडितपणा आणू शकतात. ठीक आहे. सॉरी.
त्याच्यासाठी रुटीन प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. रुटीन म्हणजेच काय, नियमित. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक, मेंटेनन्स म्हणजे देखभाल. रुटीन प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, प्रतिबंधात्मक नियमित देखभाल विथ रेग्युलर रेजिस्टन्स चेक एन्ज्युअर्स. ठीक आहे, विथ रेग्युलर रेजिस्टन्स चेक्स. ओके, विथ रेग्युलरच्या बरोबर रेग्युलर रेजिस्टन्स चेक केल्याने एन्ज्युअर्स होतं, खात्री मिळते रिलायबिलिटीची. ओके, रिलायबिलिटी ऑफ सप्लाय. ठीक आहे. दस क्वालिटी ऑफ मेंटेनन्स इज बेटर. दस क्वालिटी ऑफ मेंटेनन्स इज बेटर म्हणजे मेंटेनन्सची गुणवत्ता कशी पाहिजे, बेटर पाहिजे. डिझाईन. While designing any electrical machine, the maximum temperature reached under full load condition. Okay, while म्हणजे ज्यावेळी डिझायनिंग एनी इलेक्ट्रिकल मशीन्स, कोणतेही इलेक्ट्रिकल मशीन्स डिझाईन करते वेळी द मॅक्झिमम टेम्परेचर रिच्ड अंडर फुल लोड कंडिशन इज इम्पॉर्टंट फॅक्टर. ओके, हे पहा, नीट लक्ष द्या. टेम्परेचर रिच्ड अंडर फुल लोड कंडिशन, त्या मशीनचं टेम्परेचर जो आहे फुल लोड कंडिशनला मॅक्झिमम रीच झाला पाहिजे. हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ओके, हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे त्या मशीनसाठी. ठीक आहे. टू डिटरमाइन दिस टेम्परेचर, हे टेम्परेचर हे वाढलेले टेम्परेचर डिटरमाइन करण्यासाठी, शोधण्यासाठी द टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ द कॉपर वाइंडिंग इज यूज्ड. ओके, हे वाढलेले टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे तापमानाचा सहगुणक जो कोण आहे कॉपर वाइंडिंगचा, तो वापरण्यात येतो. ठीक आहे. द रेजिस्टन्स इज फर्स्ट मेजर्ड विथ द मोटर ऑर जनरेटर कोल्ड. ठीक आहे. द रेजिस्टन्स हे पहिल्यांदा मेजर केलं जातं मोटरचं किंवा जनरेटरचं कोल्ड. ठीक आहे, कोल्ड म्हणजे अजून मोटर सुरुवात केली नाही आहे, ऑपरेट सप्लाय त्याला दिलेलं नाही आहे, त्यावेळचा रेजिस्टन्स. ठीक आहे. दॅट इज ॲम्बियंट टेम्परेचर. ॲम्बियंट म्हणजे सभोवतालचा. एन्व्हायरमेंटल टेम्परेचर म्हणजे अजून मोटरला सप्लाय दिलेलं नाही आहे, सुरू केलेलं नाही आहे, त्यावेळचा टेम्परेचर. ठीक आहे. इथून पहा, द रेजिस्टन्स इज मेजर्ड विथ द मोटर ऑर जनरेटर कोल्ड, दॅट इज ॲट ॲम्बियंट टेम्परेचर. द युनिट इज देन रन ॲट फुल लोड. युनिट म्हणजेच काय, मोटर किंवा जनरेटर. त्यानंतर काय केलं जातं, फुल लोड कंडिशनला तो रोटेट केला जातो फॉर अ स्पेसिफाईड पिरियड, एका ठराविक काळापुरता. अँड द रेजिस्टन्स मेजर्ड अगेन, पुन्हा एकदा त्याचं रेजिस्टन्स मेजर केलं जातं फ्रॉम द चेंज इन रेजिस्टन्स व्हॅल्यू. ओके, काही वेळाने मोटर किंवा जनरेटर रोटेट केल्यानंतर साहजिकच आहे त्याचं टेम्परेचर वाढेल. फ्रॉम द चेंज इन रेजिस्टन्स व्हॅल्यू द इंटरनल मोटर जनरेटर टेम्परेचर कॅन बी डिटरमाइंड. ओके, मग कॉपर वाइंडिंगचा जो काय रेजिस्टन्स आहे हिटिंगमुळे काय होईल, कमी जास्त होईल. त्यामुळे काय होईल, फ्रॉम द चेंज इन रेजिस्टन्स व्हॅल्यू द इंटरनल मोटर जनरेटर टेम्परेचर कॅन बी डिटरमाइंड. ओके, अशा पद्धतीने आपण मोटर किंवा जनरेटरचा इंटरनल आतील तापमान काय करू शकतो, मेजर करू शकतो किंवा डिटरमाइन करू शकतो. ओके, इफ टेम्परेचर इज नॉट विदिन परमिसिबल लिमिट, जर का टेम्परेचर ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जर नसेल, द वाइंडिंग डिझाईन इज मॉडिफाईड. त्यावेळी काय करता येतं, वाइंडिंगचं डिझाईन आहे ते मॉडिफाय करता येऊ शकतं. इफ वी अलाव टू ऑपरेट द मशीन विथ एक्सेसिव्ह टेम्परेचर, इफ वी अलाव टू ऑपरेट, जर आपण अलाव केलं मशीनला एक्सेसिव्ह टेम्परेचरसोबत ऑपरेट करण्यासाठी, टेम्परेचर राईज, द इन्सुलेशन ऑफ मशीन विल बी डॅमेज. अशा वेळी काय होईल, मशीनचं जो काय इन्सुलेशन आहे, आवरण आहे, तो काय होईल, डॅमेज होईल. ओके, फोर्थ आहे फॉल्ट फाइंडिंग अँड डायग्नोसिस. फॉल्ट फाइंड करायचं आणि डायग्नोसिस करायचं. ओके, इन मोस्ट ऑफ द केसेस द फॉल्ट्स आर ओपन सर्किट फॉल्ट, शॉर्ट सर्किट फॉल्ट. ओके, इन मोस्ट ऑफ द केसेस द फॉल्ट्स आर ओपन सर्किट फॉल्ट, शॉर्ट सर्किट फॉल्ट. दिस कॅन बी डिटेक्टेड बाय रेजिस्टन्स मेजरमेंट. ओपन सर्किट फॉल्ट असेल किंवा शॉर्ट सर्किट फॉल्ट असेल, तो डिटेक्ट केला जातो रेजिस्टन्स मेजरमेंट करून. ॲट दॅट पॉईंट द टाईप ऑफ फॉल्ट अँड इट्स लोकेशन कॅन बी इफेक्टिवली आयडेंटिफाईड. द टाईप ऑफ फॉल्ट, ओपन सर्किट आहे का शॉर्ट सर्किट आहे, तो फॉल्टचा टाईप आपण काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो, इफेक्टिवली आयडेंटिफाय करू शकतो बाय रेजिस्टन्स मेजरमेंट टेक्निक. ओके, फिफ्थ आहे सेफ्टी, सुरक्षा. टू एन्ज्युअर सेफ्टी. ओके, म्हणजे सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कोणाच्या, ऑफ ऑपरेटिंग पर्सनल. ओके, जो पर्सन ऑपरेटिंग करतोय, ऑपरेटर आहे, त्याच्या सुरक्षेच्या खात्री करण्यासाठी अर्थिंग इज डन. अर्थिंग केलेलं असतं. ओके, आफ्टर डिझायनिंग अँड इन्स्टॉलिंग द अर्थिंग सिस्टम, द अर्थिंग रेजिस्टन्स इज मेजर्ड. ओके, इफ इट इज नॉट विदिन परमिसिबल लिमिट, जर का अर्थिंग रेजिस्टन्स
हे परमिसिबल लिमिटमध्ये नसेल, इफ इट इज नॉट विदिन परमिसिबल लिमिट, करेक्टिव्ह ॲक्शन्स आर नेसेसरी. ओके, तिथं करेक्टिव्ह ॲक्शन्स घेतल्या पाहिजेत, घेणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. यासाठीच म्हणजेच काय, हे इम्पॉर्टन्स ऑफ मेजरिंग रेजिस्टन्स आहे. क्वालिटी ॲश्युरन्स, बेटर क्वालिटी ऑफ मेंटेनन्स, डिझाईनसाठी, फॉल्ट फाइंडिंग अँड डायग्नोसिससाठी आणि सेफ्टीसाठी. ओके, इकडे पहा सिलेबस टॉपिक लो, मीडियम अँड हाय. लो, मीडियम अँड हाय. सिलेबस टॉपिक 5.1.2 क्लासिफिकेशन ऑफ रेजिस्टन्स in MSBT exam summer 14, summer 16, winter 16. The question is asked on this topic: classify resistance according to their values. Summer 14, summer 16, winter 16. 2 marks, 2 marks साठी विचारलेला आहे, महत्त्वाचा आहे. क्लासिफाय रेजिस्टन्स अकॉर्डिंग टू देअर व्हॅल्यू. ओके, रोधकाच्या व्हॅल्यूवरून त्यांचे वर्गीकरण करा. क्लासिफिकेशन ऑफ रेजिस्टन्स अँड देअर मेजरिंग डिव्हायसेस. क्लासिफिकेशन ऑफ रेजिस्टन्स अँड देअर मेजरिंग डिव्हायसेस. इथं काय सांगितलेलं आहे, वर्गीकरणसुद्धा केलेलं आहे आणि त्यांना मेजरिंग करणारे डिव्हायसेस पण इथं सांगितलेले आहेत. ओके, रेजिस्टन्स म्हणजे रोधकाचं इथं काय केलेलं आहे, वर्गीकरणसुद्धा सांगितलेलं आहे. अँड दिअर म्हणजे त्यांचे, मेजरिंग म्हणजे मोजमापन करणारे डिव्हायसेस, उपकरणेसुद्धा सांगितलेले आहेत. फ्रॉम द व्ह्यू पॉईंट ऑफ मेजरमेंट्स द रेजिस्टन्सेस आर ग्रुप्ड इंटू 3 कॅटेगरीज. क्लासिफिकेशन ऑफ रेजिस्टन्स: लो रेजिस्टन्स, मीडियम रेजिस्टन्स अँड हाय रेजिस्टन्स. ओके, 3 पद्धतीमध्ये, 3 टाईपमध्ये याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे: लो रेजिस्टन्स, मीडियम रेजिस्टन्स आणि हाय रेजिस्टन्स. फिगर 5.1.2 क्लासिफिकेशन ऑफ रेजिस्टन्स. लो रेजिस्टन्स कोणाला म्हणायचं पहा. लो रेजिस्टन्स अप टू 1 ओहम. रेजिस्टन्स अप टू 1 ओहम मॅग्निट्यूड इज नोन ॲज लो रेजिस्टन्स. ओके, ज्या रोधकाचा मॅग्निट्यूड, ओके, म्हणजे त्याची पातळी 1 ओहम इतकीच आहे, अशा रेजिस्टन्सला, अशा रोधकाला आपण काय म्हणतो, लो रेजिस्टन्स. ओके, मीडियम रेजिस्टन्स सेकंड प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे मीडियम रेजिस्टन्स. मीडियम रेजिस्टन्स कोणाला म्हणायचं, रेंज ऑफ रेजिस्टन्स अबाव 1 ओहम म्हणजे 1 ओहमपेक्षा जास्त. अबाव म्हणजे वर, जास्त. रेंज ऑफ रेजिस्टन्स अबाव 1 ओहम अप टू 0.1 मेगा ओहम. ओके, 0.1 मेगा ओहम. ओके, मेगा ओहम. ठीक आहे, फॉल्स in the category of medium resistance. Okay, range of resistance above 1 mega ohm, above 1 ohm up to 0.1 mega ohm म्हणजे 0.1 मेगा ओहम पर्यंत, 1 ओहम पासून 0.1 मेगा ओहम पर्यंत ज्या रेजिस्टन्स येतात ते मीडियम रेजिस्टन्स या कॅटेगरीमध्ये येतात. ओके, मीडियम रेजिस्टन्स. त्याचबरोबर हाय रेजिस्टन्स कोणाला म्हणायचं, रेजिस्टन्स अबाव 0.1 मेगा ओहम. मग शेवटी 0.1 मेगा ओहमच्या वरती जे रेजिस्टन्स येतात ते त्यांना टर्म्ड ॲज हाय रेजिस्टन्स. ओके, त्यांना हाय रेजिस्टन्स म्हटलं जातं. प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स ऑफ रेजिस्टन्सेस यूज्ड इन प्रॅक्टिस. प्रॅक्टिकल एक्झाम्पल, आता हे लो, मीडियम आणि हाय रेजिस्टन्स प्रॅक्टिकल एक्झाम्पल्समध्ये कुठे वापरले जातात पहा. लो रेजिस्टन्स अप टू 1 ओहम, 1 ओहमपर्यंतचा जो रेजिस्टन्स आहे तो पहा. रेजिस्टन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग, ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगच्या रेजिस्टन्समध्ये इथंपर्यंतचा हा म्हणजे यूज केला जातो. DC अँड AC मशीन आर्मेचर वाइंडिंग, ॲमीटर कॉईल, वॅटमीटर करंट कॉईल, अर्थिंग ग्रीड. इथं आपल्याला 1 ओहम, फक्त 1 ओहम इतका रेजिस्टन्स असलेले वाइंडिंग्स किंवा कॉईल्स आपल्याला पाहायला मिळतील या इन्स्ट्रुमेंट्समध्ये. ओके, मीडियम रेजिस्टन्स फ्रॉम 1 ओहम टू 0.1 मेगा ओहम, यांना आपण मीडियम रेजिस्टन्स या वर्गीकरणात केलेलं आहे. 1 ओहम टू 0.1 ओहम, 1.1 मेगा ओहम. रेजिस्टन्स ऑफ शंट फील्ड वाइंडिंग, रेजिस्टन्स ऑफ शंट फील्ड वाइंडिंग, व्होल्टमीटर कॉईल, वॅटमीटर प्रेशर कॉईल, हीटर कॉईल, बल्ब फिलामेंट. जिथं जास्त ओहम रोधकाची गरज आहे अशा ठिकाणी आपण मीडियम रेजिस्टन्स यूज करतो. ओके, कुठे कुठे पहा, रेजिस्टन्स ऑफ शंट फील्ड वाइंडिंग, व्होल्टमीटर कॉईल, वॅटमीटर प्रेशर कॉईल, हीटर कॉईल, बल्ब फिलामेंट. ओके, हाय रेजिस्टन्स अबाव 0.1 मेगा ओहम, हाय रेजिस्टन्स अबाव 0.1 मेगा ओहम. दिस मेनली कन्सिस्ट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ केबल, इन्सुलेटर ऑइल, डायइलेक्ट्रिक मीडियम. अशा ठिकाणी आपण हाय रेजिस्टन्स की ज्यांची व्हॅल्यू 0.1 मेगा ओहम
च्या वरती आहे असे रेजिस्टन्स इथे यूज केले जातात. ओके. मेथड्स ऑफ मेजरिंग रेजिस्टन्स. मेथड्स ऑफ मेजरिंग रेजिस्टन्स. आता हे रेजिस्टन्स हे रोधक मेजरिंग करण्याचे, मोजमापन करण्याचे काही पद्धती आहेत. ओके. In MSBT exam winter 15 winter 17 the question is asked on this topic methods of measuring resistance. Name the methods used to measure following resistance. लो रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? मीडियम रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? अर्थ रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? ओके. या पद्धती आहेत. या पद्धती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेक्चरला डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं पहा. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स युनिट नंबर 5 आपण सुरू केला आहे, जो की 26 मार्क्स 26 मार्क्ससाठी आहे. त्याच्यामध्ये असणारे सिलेबस कंटेंट यांची आपण फक्त ओळख करून घेतली. ओके. सिलेबस कंटेंट ह्या कंटेंट आपल्याला डिटेलमध्ये शिकायचे आहेत. इथे पाहू शकतो आपण मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स सिलेबस टॉपिक 5.1 पाहिला. इम्पॉर्टन्स ऑफ मेजरिंग रेजिस्टन्स, त्याच्यामध्ये क्वालिटी ॲश्युरन्स, बेटर क्वालिटी ऑफ मेंटेनन्स, डिझाईन, फॉल्ट फाइंडिंग अँड डायग्नोसिस, सेफ्टी हे इम्पॉर्टंट आपण पाहिलेत. ओके. त्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ रेजिस्टन्स पाहिले. लो रेजिस्टन्स, मिडियम रेजिस्टन्स, हाय रेजिस्टन्स. लो रेजिस्टन्स म्हणजे 1 ओहमपर्यंतचा रेजिस्टन्स असलेला लो रेजिस्टन्स. ओके. मिडियम रेजिस्टन्स म्हणजे 1 ओहम ते 0.1 मेगा ओहमपर्यंतचे असलेले रेजिस्टन्स. आणि हाय रेजिस्टन्स म्हणजे 0.1 मेगा ओहमच्या वर ज्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू येते, ज्या रोधकाची व्हॅल्यू असते, त्याला आपण हाय रेजिस्टन्स असे म्हणतो. ओके. हे आपण पाहिलं. त्याचबरोबर आपण मेथड्स ऑफ मेजरिंग रेजिस्टन्स हा टॉपिक नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. सो फॉर नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट व्हिडिओ, कीप वॉचिंग SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.